नमस्कार, मी सुवर्णाच्या ॲपमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत. मी आज खूप छान अशा ट्रिपला निघालेले होते, ती म्हणजे नर्मदा परिक्रमाला. सकाळी लवकर उठले, 5 वाजताच मी माझ्या मैत्रिणी आम्ही नर्मदा परिक्रमाला निघालो. खूप सुंदर असं कुठे कुठे जाणार, कसं कसं करणार, मी सगळा हा व्लॉग करणार आहे. खाली मैत्रिणी आलेल्या होत्या, लगेच मी निघाली होते. मैत्रिणी तिच्या घरच्या भरपूर अशा सगळ्यांसाठी आम्ही 15 ते 20 जण जाणार होतो. व्हिडिओ काढलाय नंतर वाढले तर 21 जण गेलेलो होतो. पहाटे आम्ही निघालो होतो. स्टॉपवर उभं होतो, तितक्यातच आम्हाला आमची गाडी दिसली. खूप उत्साह आणि खूप आनंद होता तिच्या चेहऱ्यावर. गाडी आली, गाडीला बघूनच खूप आनंद, खूप एक्सायटेड होतो जाण्यासाठी. चढा तुम्ही दोघे जणी, मी व्हिडिओ आधीच आमचा शेवटचा स्टॉप होता. त्यांना विचारून घे ना, इकडूनच जाणार होतो गुजरात. छान आम्ही असं गाडीत बसलो, सगळ्यांनी खूप छान असं आमचं स्वागत केलं. सरांनी आमच्या बॅगा वगैरे याच्यात ठेवल्या आणि आमची सुरुवात झाली. हाँ इकडे बा हाँ. जय श्रीराम. जय श्रीराम. रामरूपेतां रक्षाय मठे सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवे पातालभूतलभ्यो चारिणश्चर्मचारिणः द्रष्टुं विशक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रे. पहिलीच वेळ एका ठिकाणी चटणी आवडली, पण चटणी नाही ताटामध्ये. ट्रिपले कसे होते? तिलाच विचारते कसे होते. किती हुशार आहे, तुलाच विचारते. मैत्रिणींनी ठेचा आणि ठेपले मस्त करून नाही व्हिडिओ करते. खाल्लं का नाही काय? सर ऍक्शन करायला लावली आहे. गाणं लवकर नाचायचं. हो ना, नाचायचं गाणं सगळ्यांना. नवरा बायको जरा दमल्यानंतर परत आम्ही रस्त्याला काय बोलते
नीचे खाली हो. हाँ. ह्याच्यात घ्या एक हां फक्त गरम नाही मी खाली गोपाल पण राहिला परत पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला आम्हाला जायचं होतं. तिथे आम्ही पोहोचलो. तिथे एक ना नवीनच झालेला आहे हा स्पॉट, सरोवर आहे. तर तिथून स्टॅच्यू खूप छान दिसतो. म्हणजे पहिले असं तिथे नव्हतं हे, आता खूप छान असं तिथून आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आणि मध्ये हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे. खूप सुंदर तिथून दिसत होता त्या स्पॉटवरनं. नंतर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही पहिले जेवणं केले. तिथं खूप छान अशी जेवणाची सोय होती. एक रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही जेवायला गेलो. सगळ्यांना भूक लागली. साधारणतः आम्ही 2 वाजता तिथे पोहोचलो होतो. सकाळी आम्ही 5:30-6ला निघालो आणि तिथे 2 पर्यंत आम्ही पोहोचलो. तिथे खूप सुंदर असं रेस्टॉरंटमध्ये आम्ही छान अशी थाळी होती, मस्त गुजरातीमध्ये. टेस्ट खूप सुंदर होतं. सगळ्यांनी एन्जॉय केलं. आता थाळी आली का मस्त वेगळी मस्त माझा नवरा शौकीन आहे लोणच्याचा. जेवण झाले आणि आम्ही पुढे निघालो. हा तिथलाच आहे, आतलाच भाग आहे. बघा तिथे लेडीज किती रिक्षा चालवतात, बघून खूप छान वाटलं. आणि आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिथे तो स्टॅच्यू बघायला निघालो होतो. थोडंसं पुढे चालत जायचं आहे आपल्याला. चालत गेल्यानंतर तिथेच तिकीट काढावं लागतं आणि 380 रुपयाचं पर हेड असं तिकीट होतं. इथून आमच्या एका आहेत संजूभाऊ म्हणून, त्यांनी सगळ्यांचे तिकीट काढून दिले आणि आम्ही निघालो आतमध्ये जाण्यासाठी. पैसे घेतले थंड काय घ्यायचं? माझा घ्यायचं काय नाही ना. तिथं गेल्यानंतर काढणं झाल्यानंतर आम्ही तिथून आहे ना त्यांच्या अशा बस असतात, तर त्या बस आपल्याला सोडतात. खूप सुंदर असा AC हॉल आहे. वेटिंग रूम जे आहे बस येईपर्यंत एक 5-5 मिनिटातच बस येतात लगेच. मग सुद्धा खूप सुंदर आहे AC. पण मग आता बस येईपर्यंत एकदम शांत वाटतं, बसल्यानंतर वाटत छान वाटत होतं. आणि तिथे अशा बस आल्या की लोक लगेच जातात. बससुद्धा ACच आहे. खूप सुखसोयी तिथे आहे. म्हणजे असं वाटतच नाही की आपण AC असं छान वाटत होतं. गरजेचेच आहे, सुंदर आहे असं वाटलं सुरुवातीला. आपण म्हटलं ना आपल्या खूप काही तिथे आपल्याला बघायला मिळतं. असं वाटतं की खरंच पैसा खर्च केल्याचं काही दुःख नाही आपल्याला. त्या बस सगळीकडे फिरतात. तिथून ज्यावेळेस बसमध्ये परत उतरल्यानंतर दुसऱ्या बस पण असतात आपल्याला तिथून तिथपर्यंत जाण्यापर्यंत. अशा वेगवेगळ्या लगेच बघायला लागतं नाही, तुम्हाला बघायचे असतात तशा तशा तिथून ते स्टॉपवर बस आपल्याला सोडतात. छोटे छोटे स्टॉल आहेत. बघा किती सुंदर असा बाजूचा परिसर दिसतोय आणि आजूबाजूला सगळीकडे पाणी आहे आणि मध्ये त्यांचा स्टॅच्यू आहे. खूप सुंदर असं दृश्य होतं. इथून आमची सगळी चेकिंग वगैरे करून ते मग आपल्याला आतमध्ये सोडतात. खूप उत्साह होता. ऊन होतं थोडंसं, पण काही वाटत नव्हतं कारण बघण्याचा उत्साह जास्त होता. त्यामुळे
काही पण. मी व्हिडिओ करते. सगळ्यांचे फोटो शूटिंग करणं चालू झालं. खूप खुश होता आणि मी पण व्हिडिओ करते. मी पण काही फोटो सुंदर आतमध्ये आहे. नक्की जा बघायला. बघा हे अशा बस आहेत त्या आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडतात, कारण अंतर बरंच आहे. इथून पण खूप मोठ्या भागात हे आहे. इथून एंट्री होते. बरेच जण कोणी पायी पायी जातं, ज्यांना बघत बघत जायचं आहे ना ते पायी पायी चालतात आणि ज्यांच्याकडनं नाही मग ते काय माहिती. त्यामुळे मग बघत चालायलाही छान वाटतं. बसनीच गेली असं लागते. ज्यांना नाही चालायचं म्हणून एवढं लवकर गेले नाही. पण आहे ना थोडे नंतर बस पण आहे. आणि तिथे ना आपण मॉलमध्ये गेल्यानंतर कसं असतं बघा किती सुंदर दिसतंय ना. फार सुंदर वाटतं. पण मॉलमध्ये गेल्यानंतर कसं ते जिने असतात ना तसे जिने तिथे पण होते. म्हणजे जिने नाही सॉरी एक सरळ फुटपाथ होता की त्याच्यावरनं तुम्हाला चालायची गरज नाही असं पण आहे. थोडंसं आम्ही चालल्यानंतर त्याच्यावरनं गेलो तिथे आपोआपच ते पुढे पुढे सरकतं आणि आपण स्टॅच्यूपर्यंत जाऊ शकतो. त्या सोयी बघून खरंच खूप छान चालतंय. मस्त सोयी केलेल्या आहे तिथल्या लोकांनी. रोज तिथे साफसफाई होते. बापरे. पुढे आल्यानंतर जेव्हा तो बघितला त्यानंतर खरंच वाटलं केवढी मेहनत आहे. खूप सुंदर आहे. खूप मोठा असा तो स्टॅच्यू आहे. इथून एंट्री झाली बघा हे जे आहे ना आता मी तुम्हाला दाखवते हे सगळं स्टॅच्यू असंच सगळीकडे म्हणजे असं वाटत नाही एवढं सगळं असंच सगळीकडे पाहिजे. त्यांचे वेगवेगळे लहानपणापासूनचे फोटो आहेत. त्यांचे सगळ्यांबरोबरचे जे आहेत त्यांची लायब्ररी कशी होती त्यांचं सगळं जीवनपट इथे आहे. त्यानंतर आपला अभिप्राय मांडण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप छान अशा सोयी केलेल्या आहेत. इथे उभं राहून फोटो काढायचे. सेल्फी घेऊ. सेल्फी सेल्फी तिथे वरपर्यंत जाण्यासाठी ना लिफ्ट जायचं ना तर भरपूर मोठ्या मोठ्या लिफ्ट आहेत. त्या लिफ्टसाठी भरपूर गर्दी होती. बघा वरती गेल्यानंतर वरतून पण ती जी नेट आहे स्टॅच्यूला जे आहेत ना ते नेट लावलेली आहे आणि त्याच्यातनं खालचं दृश्य अप्रतिम दिसतं. मला खूप समाधान झालं. चित्र काढलेलं हे बघ ना लायब्ररी. हो ना मस्त आहे ना. खूप सोयी आतमध्ये त्यांची लायब्ररी ठिकाणी लेडीजसाठी वॉशरूम जेंट्ससाठी वेगवेगळे खूप छान असं सगळं सोयी केलेल्या आहेत त्यांनी. बघून खूप छान वाटलं आणि या प्रकारे आम्ही सगळी स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितली. जर व्हिडिओ करायची म्हटली ना खूप मोठी आहे. एवढं काही मी सगळं बघा हा छोटासा मुलगासुद्धा त्याचा अभिप्राय देतोय तिथे कसं वाटलं ते. खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओ म्हणून मी अगदी थोडक्यातच तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. जर संधी मिळाली तर नक्की जा बघायला. खूप छान आहे. ज्यांनी बघितलं आहे त्यांना माहिती आहे कसं आहे काय. नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळचे 7 वाजलेले होते आणि अजून आम्हाला कुबेर दर्शनाला आणि नीलकंठनाथाला पण जायचं होतं. आम्ही निघालो आणि तिथं बाकी बरेच असे लेझर शो वगैरे असतात संध्याकाळी पण मग आम्हाला पुढेही बघायचं होतं म्हणून आम्ही ते स्टॉप केलं. पुढचे पार्ट नक्की बघा.